नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। ग्रामीण भागातील विकासासाठी विशेष आराखडे तयार करून काम केलं तर शासन निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। पेट्रोलचे दर वाढत जात असतानाही कमिशनमध्ये वाढ होत नसल्याच्या निषेधार्थ स्विगी डिलिव्हरी बॉयजनी पुकारला संप। होम डिलिव्हरी सेवा ठप्प। आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा रत्नागिरी इथं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गौरव। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। ग्रामीण भागातील विकासासाठी विशेष आराखडे बनवून काम केलं तर शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिलं आहे। आरक्षण काय पडलं त्याच्यानंतर तिथं सरपंच कोण झाला, कुठल्या ग्रामपंचायतीला पारितोषिक मिळालं, त्याच्यापेक्षा आपण जी मेहनत करतोय ती आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं नाही जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। पण याच्या पुढे आता आपण काम करण्याची गरज आहे। ग्राम विकास निधी शेष फंड असेल, जिल्हा परिषदेचा फंड असेल, PPCचा फंड असेल, हा पैसा आपल्याला मिळत राहील। पण कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती सगळ्यात सुंदर असल्या पाहिजे, यासाठी आपण आजपासून तर संकल्प केला पाहिजे। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम RR पाटील सुंदरगाव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा नामदार उदय सामंत, अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, आरोग्य आणि बांधकाम सभापती बाबू म्हाप आदींच्या हस्ते गौरव करण्यात आला। दीप प्रज्वलित करून आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मरभल यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना अभियानाची माहिती देत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचं अभिनंदन केलं। आपण स्मार्ट ग्राम मध्ये 18-19 मध्ये प्रत्येक तालुक्यातनं एक स्मार्ट ग्रामचा विजेता घोषित केलेला आहे। प्रत्येक तालुक्यातलं एक स्मार्ट ग्राम विजेता आणि जिल्हा स्तरावर आपण जे जिल्हास्तरीय 40 लाखाचं बक्षीस आहे या वर्षी 18-19 मध्ये 2 ग्रामपंचायतींना विभागून दिलेला आहे। 2 ग्रामपंचायतीमध्ये हातकंपा आणि जांभे यांना 18-19 पारितोषिक विभागून दिलेला आहे। त्याचप्रमाणे 19-20 मध्ये तालुका स्तरावरचे बक्षीस आहेच आहेत, प्रत्येकी 10 लाख रुपये
तर जिल्हा स्तरावर सुद्धा आपण 2 ग्रामपंचायतींना पुरस्कार विभागून दिलेला आहे 40 लाखाचा 20 लाखाप्रमाणे. त्याच्यामध्ये 2 ग्रामपंचायती आहे, चिखलगाव आपलं दापोलीतला आहे आणि अंसुरे राजापूरमधले आहे. अशा प्रकारे 4 ग्रामपंचायती आहेत. 18-19 मध्ये संत गाडगेबाबा अभियानामध्ये आपल्या जिल्हा स्तरावर पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. अंजनवेल गोहादाची ग्रामपंचायत, त्यांना 3 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे. अंजनवेलच्या बाबतीमध्ये सांगायचं असं की विभागीय पातळीवर सुद्धा ती 2 नंबरला आहे आणि ती राज्याला सुद्धा कॉम्पिटिशन करणार आहे. त्याची लवकरच तपासणी होईल. त्यामुळे राज्यासाठी सुद्धा अंजनवेल यावर्षी कॉम्पिटिशन करणार आहे 18-19 साठी. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषद गटातून जे 1 नंबर काढलेला आहे ते 50 ग्रामपंचायतीला सुद्धा आपण आज इन्व्हाइट केलेला आहे आणि त्यांनाही 50,000चं बक्षीस आणि सर्टिफिकेट आपण देणार आहोत. या प्रसंगी माजी सभापती अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, ऋतुजा जाधव, शिक्षण सभापती सुनील मोरे, महिला आणि बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, नेत्रा राजेश शिर्के आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागात बक्षिसं मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली पाहिजे असं म्हणाल्या. स्मार्ट ग्राम म्हणजे आपली जी ग्रामपंचायती आहे ते सर्व दृष्टीने परिपूर्ण असायला पाहिजे. जेव्हा आम्ही तपासणीला गेलो तेव्हा खरंच आम्हाला कळलं की ज्या ग्रामपंचायती या स्पर्धेमध्ये 100 मार्क्स घेऊ शकतात त्या ग्रामपंचायती स्वतः स्मार्ट होणार, ISO सर्टिफाईड सुद्धा होणार. तर म्हणून आय थिंक आपल्या सगळ्यांचं आता याच्या पुढे एकच लक्ष असायला पाहिजे की नेक्स्ट आपली जी स्पर्धा होईल त्यामध्ये आम्हाला खूप अवघड जायला पाहिजे की कुठली ग्रामपंचायतीला नंबर 1 द्यायचं. यावर्षी पण तशी परिस्थिती आपली 1 आणि 2 नंबरमध्ये होती ऑलरेडी. तर मला असं म्हणायचं की मे बी हे चांगलं होईल की आम्हाला 2 नाही 3 मे बी विभागून द्यायला पाहिजे. म्हणजे वेगळं आपलं स्पर्धात्मक वातावरण असायला पाहिजे या योजनाच्या बाबतीत, कारण खरंच ही योजना खूप चांगली आहे. अध्यक्ष रोहन बने यांनीही आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. जिथे जिथे ग्रामसेवक आणि सरपंच सर्व ग्रामस्थ हे एकत्रितपणे त्यांनी मुद्दाम उल्लेख करतो, कारण अण्णाने मगाशी सांगितलं की तालुक्यातून 7 ते 8 ग्रामपंचायती सहभाग घेतात. पण आमचं म्हणणं की जिल्ह्यातल्या 850 ते 850 ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा आणि त्याच्यातून कॉम्पिटिशन निर्माण करून, कारण हे जे पुरस्कार असतात ते प्रेरणा देण्यासाठी किंवा आपण त्याच्यातून शिकलं पाहिजे, आपण कॉम्पिटिशन करून आपल्या गावाची सुधारणा केली पाहिजे ह्या उद्देशाने होत असतात. म्हणून आमची नेहमीच सर्व ग्रामसेवकांना असेल, आता नवनिर्वाचित सरपंच असतील, सदस्य असतील, ह्यांना एकच विनंती राहील की आपण मागे लागा आणि सर्वांनी सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेऊन आपलं कौशल्य दाखवण्याचं ही संधी आहे. पुन्हा एकदा सन्माननीय मंत्री महोदय आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर मी मनापासून आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. सतत वाढत जाणाऱ्या पेट्रोलच्या भाववाढीमुळे घरपोच सेवा देणं परवडत नाही. त्यामुळे कंपनीने काही प्रमाणात कमिशनमध्ये वाढ करावी म्हणून स्विगी डिलिव्हरी बॉयजनी संप पुकारल्यानं होम डिलिव्हरी सेवा बंद पडली आहे. मेरा नाम आकाश शिंदे है. हम जैसे कि सबने बताया कि हमारी मांगे है कि हमें जो हमारा इंक्रीमेंट है, जो हमारा पे आउट है हर डिलीवरी के साथ का, और 10 रुपये से हम बढ़ाने के लिए कह रहे हैं. क्या हो रहा है कि जैसे हम डी कैप्शन फॉर्म भर रहे हैं, उन्होंने बताया कि 28 तारीख से वो सब काम कर रहे हैं, लेकिन तब से उन्होंने हमें एक भी मैसेज नहीं किया. बल्कि जब हमने सबने डिसाइड किया कि अभी हम स्ट्राइक पे जाएंगे, इसलिए हमने 2 दिन से कंटिन्यू हम फॉर्म भरते जा रहे हैं. तो जब हम ये 2 दिन से फॉर्म भर रहे हैं तब उन्होंने जाके हमें कांटेक्ट करने की कोशिश की, लेकिन पिछले वो 20 दिन में उन्होंने हमें कांटेक्ट करने की बिल्कुल कोशिश भी नहीं की. तो फिर उसके बाद वो हमें सीधा बोल रहे हैं कि हमने जब उनसे पूछा कि सर फिर ऐसा क्यों नहीं हुआ, तो उन्होंने ऐसे इधर उधर की सब बातें बताई कि ये ऐसा होता है वैसा ही होता है, लेकिन मैं कोशिश कर रहा हूँ. तो ये बस वही दे रहे बातें कि यार हम कर रहे हैं. आश्वासन आपको दे रहे हैं. क्या एग्जैक्टली तुम्हारा डिमांड क्या है? सर हमारी यही डिमांड है
कि हमारा जो पे आउट है, अभी क्या हो रहा है, पेट्रोल का जो रेट है ना वो बढ़ता ही जा रहा है, अभी तो 100 रुपीज के आसपास भी पहुंच जाएगा। तो सर क्या हो रहा है, हम सब हमारे परिवार चला रहे हैं इस जॉब से सर, तो हमारे परिवार के लिए सर हमें ये 20 रुपीज पर ऑर्डर नहीं हो रहा है। तो इसलिए हमारी यही मांग है कि हर ऑर्डर के लिए 10 रुपए बढ़ाया जाए, जैसे कि 0 to 5 किलोमीटर के लिए जो 20 रुपीज है वो 30 हो जाए, 5 to 8 किलोमीटर के लिए जो 30 रुपीज है वो 40 हो जाए, और वैसे ही जो 8 किलोमीटर के बाद के लिए वो जो जैसे अपना वो जो रेट बढ़ा रहे वो उसी के हिसाब से बढ़ता चला जाए सर। तुम्हारे हिसाब से तुम्हारी मांगे बराबर है? हाँ यस सर, बिल्कुल सर। क्या लगता है आपको, अपेक्षा है कंपनी से आपकी मांगे पूरी हो जाएगी? अपेक्षा तो है। अच्छा सर क्या है, हमने कुछ ज्यादा नहीं मांगा कंपनी से, हमने भी बहुत सोचा, हमने समझा कि लॉकडाउन चल रहा था तब भी हम सर एडजस्ट कर रहे थे हमारी फैमिली के साथ यही रेटिंग के साथ, लेकिन अभी सब जैसे ऐसे सब ठीक होते जा रहा है, तो कंपनी ने हमारी तरफ भी थोड़ा ध्यान देना चाहिए। स्विगी कंपनी लक्ष देत नसल्यानं रत्नागिरी शहरात काम करणाऱ्या तरुणांनी KTVच्या स्टुडिओत धाव घेतली आणि आपल्याला न्याय मिळावा म्हणून आपलं मनोगत व्यक्त केलं। मेरा नाम है नदीम बशीर शेख। हाँ। और हम यहाँ पे अब सब पूरे स्विगी डिलीवरी पार्टनर्स की टीम यहाँ पे आई हुई है। हम हमारे संपो जो चल रहा है, हमारी हड़ताल जो चल रही है, इसके बारे में जानकारी देने के लिए आए हुए हैं। और इसका मेन मुद्दा जैसे है कि हम अभी पेट्रोल, आपको तो सबको पता है, पेट्रोल का रेट दिन ब दिन बढ़ते जा रहा है। और इस बारे में हमने हमारे स्विगी के कंसर्न पर्सन को 26 जनवरी को पहला ये दिया था, एप्लीकेशन दिया हुआ था ऑनलाइन कि अभी पेट्रोल के रेट्स बढ़ते जा रहे हैं, तो हमें जो डिलीवरी पर ऑर्डर डिलीवरी जो रेट्स वगैरह हमारे वो बढ़ाए दिए जाए। जैसे कि 0 से 5 किलोमीटर के लिए हमें 20 रुपए मिलते हैं अभी, तो 20 से 30 रुपए किया जाए, और 5 से 8 किलोमीटर के लिए 30 रुपए मिल रहे, वो 30 से 40 रुपया किया जाए, और उसके आगे भी वो हिसाब से हमें थोड़ा इंक्रीमेंट मिलता जाए। ऐसे हमने उन्हें बोला हुआ है, 26 जनवरी से हम बोल रहे हैं। तो ये आप कब से इसका आपने मांगनी कर रहे हो, और क्या वहाँ से आपको रिप्लाई आ रहा है कुछ, क्या कुछ नहीं? 26 जनवरी से हम ये कर रहे हैं, लेकिन वहाँ से कुछ रिप्लाई नहीं आया। लेकिन आज उनसे हमारी जूम पे मीटिंग में बात हुई, तो हमारे DE कैप्टन उनसे बात हुई, तो उन्होंने बोले कि उन्होंने मेल का हमें स्क्रीनशॉट भेजे हुए, और उन्होंने बोले कि तब से 28 जनवरी से मैंने शुरू कर दिया काम। अच्छा हाँ। तो अभी आपको क्या लगता है, आप संपर्क आपका कंटिन्यू रखेंगे या काम पर जाएंगे, कि क्या आपको अपेक्षा है? नहीं, उधर से हमें बोल रहे थे कि आप चालू करो, क्योंकि हम यहाँ पे काम कर रहे हैं, ऐसे बोल रहे थे। लेकिन हमारा कहना है कि 28 तारीख से उन्होंने शुरू किया है, आज 15 फरवरी है, तकरीबन 16-17 दिन से ज्यादा हो गए, आज तक हमें कुछ पॉजिटिव रिस्पांस नहीं मिला है। इसलिए हम अभी ये पूरा संपर्क चालू ही रखेंगे आगे तक, जब तक हमें हमारी डिमांड्स पूरी नहीं होती। रत्नागिरी शहर आणि परिसरात स्विगीची तरुण मुलं विविध हॉटेल, पान शॉप तसंच आईस्क्रीम पार्लर्स इत्यादी सेवा ग्राहकांना घरपोच देत असल्यानं अल्पावधीतच स्विगीला चांगला प्रतिसाद मिळत होता। या कंपनीत काम करणाऱ्या काही मुलांनी KTVच्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत याबाबत आपलं मत व्यक्त केलं। हम लोग सब 57 है और हमारा रिस्पांस मतलब पब्लिक के साथ बहुत अच्छे तरह से हो रहा है। फिर भी इन लोग को हम बोल रहे हैं तो हम लोग को रिप्लाई नहीं दे रहे। डिफॉर्म जिसको भरे वो इस्माइल नाम के कोई तो बंदे हैं, उन्होंने हमको बोले हम 26 तारीख से कर रहे हैं, पर उसका कुछ रिप्लाई नहीं आया। आज हम लोग ने संप किए पूरा, तो उनका कॉल आया और बोल रहे कि हम लोग कर रहे हैं। लेकिन जब 26 तारीख से वो लोग ने हमको ना कुछ कांटेक्ट किया ना कुछ हमसे बात की उन्होंने। आज जब हम सब लोग ने बंद रखे तो आज उनको हमारे को कॉल आया, बोलते आप चालू करो, हम हफ्ते भर में कर रहे। तो 26 तारीख से नहीं किए तो आप भी क्या करेंगे उन लोग 7 दिन में। तो अभी तुम्हारी अपेक्षा क्या लगता है तुमको, तुम्हारी मांगने मान्य हो जाएंगी कि आपका संपर्क कंटिन्यू हो जाएगा? नहीं, हम लोग संपर्क तो कंटिन्यू रखेंगे जब तक कि हमारे लिए कुछ करते नहीं हो लोग या बढ़ाते नहीं है।
रत्नागिरी शहरातील सुमारे 50 हॉटेल्स, पान शॉप्स, आईस्क्रीम पार्लर स्विगी सोबत संलग्न असल्यानं नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन खाद्यपदार्थ उपलब्ध होत असतात। परंतु मागील काही दिवसांपासून या सर्व मुलांनी संप पुकारल्यानं स्विगीची सेवा ठप्प झाली आहे। तरी कंपनीच्या वरिष्ठांनी यात तातडीनं लक्ष घालून मार्ग काढावा असं बोललं जात आहे। सोनाई मिल्क प्रोडक्ट्सच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या डेअरी मार्टचा शुभारंभ लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। रत्नागिरी येथील पुढारी भवन माळनाका इथं या डेअरी मार्टचा शुभारंभ झाला असून या सोहळ्याला डॉक्टर रमेश चव्हाण, नगराध्यक्ष बंड्या साळवी, राजीव लिमये, आनंद बंदरकर, संतोष कुष्टे, विकास लवेकर, सौ श्रद्धा कुलकर्णी आदी उपस्थित होते। यावेळी कृपासिंधू डेअरी हाऊसचे मालक DN कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। दुग्ध पदार्थांचं माहेरघर समजली जाणारी सोनाई मिल्क प्रोडक्ट्स आम्ही रत्नागिरीकरांना होलसेल आणि किरकोळ दरामध्ये उपलब्ध करून देत असल्याचं कृपासिंधू डेअरी हाऊसचे मालक DN कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं। नमस्कार, मी दत्तप्रसाद कुलकर्णी, गेले 22 वर्ष मी दूध व्यवसायात रत्नागिरी शहरात काम करतो आणि पूर्वी आम्ही रत्नागिरी, लांजा, राजापूर वगैरे ठिकाणी दूध सप्लाय करत होतो। परंतु या कोरोनाच्या स्थितीत आमचा थोडा व्यवसायात बदल करायचा या हेतूने सोनाई दुधाची जी कंपनी आहे त्याचे सगळे प्रॉडक्ट आपण आज रत्नागिरीत म्हणण्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात पहिली सोनाईची शॉपी आपण इथे चालू केलेली आहे। गेली 6 महिने आपण सोनाईचे प्रॉडक्ट रत्नागिरीला सप्लाय करत होतो आणि जो वाढता प्रतिसाद आम्हाला जो मिळाला
त्यानंतर आम्ही असं ठरवलं की ते होलसेलिंग करता करता एक शॉपी जर असेल तर त्याचा रत्नागिरीकरांना चांगला उपयोग होईल. आणि या सोनाईमध्ये दुग्धजन्याचं माहेरघर म्हणायला हरकत नाही का, तर त्यांचे सर्व प्रॉडक्ट म्हणजे दह्यापासून तर अगदी चीज बटरपर्यंत सर्व प्रॉडक्ट आपण इथे अवेलेबल केलेले आहेत, उपलब्ध केलेले आहेत आणि अगदी अतिशय रिजनेबल दरामध्ये. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की इथे रिटेल काउंटर जरी असला तरी सगळ्या हॉटेल्सना किंवा रेस्टॉरंट्सना कॅफेजना आपण रिजनेबल रेटमध्ये हे सगळे प्रॉडक्ट रत्नागिरीकरांना पुरवणार आहोत. या रत्नागिरीकरांनी याचा फायदा घ्यावा अशी मी त्यांना सगळ्यांना नम्र विनंती करतो. आणि गेली 22 वर्ष जे रत्नागिरीकरांनी मला सहकार्य केलेलं आहे व्यापाराने तसंच सर्व रत्नागिरीकरांनी त्यांच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आजच्या या उद्घाटनाला लांजा राजापूरचे आमदार साहेब राजनजी साळवी माझ्या विनंतीला मान देऊन राजनजी साळवी तसेच नगराध्यक्ष बंड्या शेठ साळवी आणि लायन्स क्लबचे ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉक्टर रमेशजी चव्हाण हे उपस्थित राहिले. त्याच्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ग्रामीण भागातील विकासासाठी विशेष आराखडे तयार करून काम केलं तर शासन निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. पेट्रोलचे दर वाढत जात असतानाही कमिशनमध्ये वाढ होत नसल्याच्या निषेधार्थ स्विगी डिलिव्हरी बॉईजनी पुकारला संप. होम डिलिव्हरी सेवा ठप्प. आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा रत्नागिरी इथं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गौरव. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.